सर, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी या प्रचंड वाढलेल्या आहेत. काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये सगळे नेते एकत्र आले, तर कुठेतरी विलिनीकरणाला वेग आला असं नाही, एक स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो की विलिनीकरणाची चर्चा ना दिल्लीत आहे ना गल्लीत आहे. त्यामुळे ह्या भेटीगाठी काही दिल्लीच्या किंवा राज्यातल्या कुठे काही होत असतील तर त्या विलिनीकरणाच्या आहेत असा गैरसमज महाराष्ट्रातल्या जनतेला करून घेण्याची आवश्यकता नाही आणि ती शक्यता पण नाही. त्यामुळे भेटीगाठी जर का असतील तर त्या वैयक्तिक कारणामुळे असतील किंवा आता त्या पक्षाची भूमिका लोकसभेत काय मांडायची, विधानसभेत काय मांडायची, त्या पक्षाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये मांडण्याच्या दृष्टिकोनातून त्या भेटीगाठी आहे. पण विलिनीकरण हा विषय कुठेही नाही. सर, काल रेवती सुळे यांचा रिसेप्शन झालं दिल्लीला. तिथे पार्थ पवार, जय पवार सगळेच गेले. वहिनीही गेल्या नाही, त्यामुळे काही चर्चांना उधाण येत आहे. त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. तर रेवतींचा समजा जर का विवाह सोहळा झाला त्यावेळी पूर्ण वेळ वहिनी मुंबईमध्ये होत्या. त्यांच्या सगळ्या पारिवारिक जे काही कार्यक्रम असतील, कौटुंबिक कार्यक्रम असतील, त्या सगळ्या ठिकाणी होत्या. तर हा विषय जर का असेल, काल जर का जय पवार असतील, पार्थदादा जर का त्या ठिकाणी असतील, तर वेगळं त्याच्यामध्ये नसण्याचं कारण, त्याचे काही इश्यू होण्याचं काही कारण नाही. विवाह पार पडण्यापर्यंत जर का वहिनी होत्या तर रिसेप्शनला गेलंच पाहिजे असं कुठं काय. अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी देखील सुनेत्रा पवार यांनी कुठेतरी अंतर राखून ठेवलं होतं असं दिसलं. त्यांना अमित शहानी भेटीची वेळ देखील दिली नसल्याची देखील माहिती मिळत होती. त्यामुळे प्रशांत किशोर यांची किनार जी आहे त्या सगळ्या घडामोडींना दिली जाते. नाही, मुळात अमित शहांनी भेट टाळली किंवा त्यांनी भेटीची वेळ मागितली असं काही झालेलं नाही. आणि मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी सांगतो, प्रशांत किशोर भेटले असतील, अजून कोणी भेटले असेल तर भेटले असतील. काय त्याच्यामध्ये वावगं काय? त्या पक्षाचं काम आहे, त्या पक्षाची जबाबदारी आहे, त्या पक्षाला कसं वाढवायचं त्या पक्षाचे ते प्रामुख्याने काम आहे. त्यामुळे कोणाला भेटले किंवा नाही भेटले याचा दुरामात्र भेटी न होण्याचं कारण दुरामात्र याचा काही कुठे संबंध वाटत नाही. भेटले का नाही भेटले याची मला कल्पना नाही, पण भेटले जरी असतील तरी याच्यामध्ये वावगा वाटण्याचं काही कारण पण नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये देशाचे गृहमंत्री येतात त्यावेळेस प्रामुख्यानं प्रोटोकॉल म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात. सुनेत्रा पवार मात्र त्या भेटीसाठी उपस्थित नव्हत्या. दुसऱ्या दिवशी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहाच्या भेटीला गेले होते. मात्र सुनेत्रा पवारांना वेळच देण्यात आली नसती. या सगळ्यात तदान खोट्या गोष्टी आहेत. त्यांना बोलवलेलं असेल, यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतील आणि त्या कार्यक्रम ठरल्याप्रमाणे वहिनी ज्यांच्या कार्यक्रमामध्ये होत्या, मुख्यमंत्री आणि ते आज कॅबिनेटला बरोबर आहेत, काल न राहण्याचं काही दुसरं कारण राहत नाही. प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची जवळीकता पाहता कुठेतरी महायुतीमध्ये भाजपला या सगळ्या गोष्टींची अडचण आहे अशी एक माध्यमांमध्ये. नाही, आता हे सूत्रांच्या माध्यमातून प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळीकतेला साधू नाहीत असं सूत्रांच्या माहितीनुसार आहे. आता एखादा व्यक्ती जर का भेटला असेल, उद्या ह्याही बातम्या झाल्या की आत्ता पंतप्रधानांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई ह्या जाऊन भेटल्या, ह्याही बातम्या झाल्या. याचा अर्थ भेटीगाठी होणं म्हणजे त्या प्रत्येक भेटीमध्ये राजकीय चर्चा असते असं काढण्याची काही आवश्यकता वाटत नाही मला तरी. परंतु काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार हे पंतप्रधानांना भेटून आले. 10 मिनिटं भेट होईल असं वाटत असताना ती भेट 25 मिनिटं झाली. त्यावरून सुद्धा येत्या काळामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाल्या असाव्यात किंवा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सरकारला पाठिंबा देणार आहे किंवा मदत करणार आहे अशा स्वरूपाच्या सुद्धा वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी होताना दिसतात. आता कालच्या भेटीवरून सुप्रियाताईच याच्याविषयी बोलू शकतात किंवा पंतप्रधान बोलू शकतात. आमच्यासारख्याने त्याच्यामध्ये कयास लावण्याची काही आवश्यकता वाटत नाही. प्रशांत किशोर यांना भाजपचा कडाडून विरोध असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांची वाढलेली जवळीक ती कुठेतरी आगामी दिवसात मिठाचा खडा पाडू शकते. एक तर पहिला एक विषय, प्रशांत किशोर आणि आमच्या पक्षाचं काय ठरलेलं आहे नाही ठरलेलं आहे याच्याविषयी मला कल्पना पण नाही आणि तसं असेल असं मला काही वाटत पण नाही. राहिला दुसरा प्रश्न, प्रशांत किशोरांविषयी समजा गैरसमज जर का असतील, 2014ची निवडणूक ही माध्यमांमधनं जी बघितली ती भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी प्रशांत किशोरांची नेमणूक केलेली असेल, त्याच्यानंतर त्यांनी बदल केला असेल, त्याच्याविषयी
आपल्या मनामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दुराग्रह होण्याचा काही संबंध येत नाही. भाजप पक्षामध्ये काही मोठे बदल केले जाणार आहेत का? प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात सुद्धा चर्चा होती आणि किशोर यांनी सल्ला दिल्याचं देखील कळालं की प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे. प्रदेश अध्यक्ष बदलाचा सुतराम सुद्धा संबंध नाही. राहिला प्रश्न की प्रदेश अध्यक्ष बदलाचा सूचना प्रशांत किशोर यांनी दिल्या असतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि कोणाच्या सल्ल्यानुसार प्रदेशाध्यक्ष बदलवला जातो असंही कधी होत नसतं. हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पक्षाचा अंतर्गत विषय आहे. ती जबाबदारी ही राष्ट्रीय अध्यक्षांची आहे. आमचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष चांगलं काम करत आहेत, त्याच्यामुळे आता बदलण्याचा विषय आणि तेही कुणाच्या सल्ल्यानुसार बदलण्याचा विषय असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुतराम संबंध नाही. सर, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्याही नावाची चर्चा कधी कधी पडद्यामागे किंवा कानावरती येत असते की याच्यात किती तथ्य आहे? मला माध्यमांमधनं ही सातत्याने बाब लक्षात आलेली आहे की सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश अध्यक्ष अनिल पाटील होतील अशी जशी तुमच्या सूत्रांकडनं तुम्हाला मिळालेली माहिती असते तशी माझेही सूत्र आहेत. माझ्या सूत्रांच्या माध्यमातून मला असं वाटतं की माझं प्रदेश अध्यक्षाची चर्चा कुठेही झालेली नाही. पक्षाने दिली जबाबदारी तर सांभाळणं निवडणूक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद आहे. पक्ष काय कार्यकर्ता म्हणून काम करू द्यायची मला संधी वारंवार द्यावी अशी माझी इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.